नमस्कार, मी दिव्या रांदळ. पाहूयात आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर टीका करताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठताच खोत यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, परंतु काही लोकांनी त्या शब्दाचा विपर्यास केला. त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतोय. मी दिलगिरी व्यक्त करतो. मी वापरलेली भाषा ही गावगाड्याची आहे. ती भाषा समजायला मातीत रुजावं लागतं, राबावं लागतं, मातीमध्ये मरावं लागतं, त्यानंतरच गावाकडची आणि मातीची भाषा समजते. अशा शब्दात खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नागरिकत्वाविषयी सीबीआयने चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते विघ्नेश शिशीर यांनी सीबीआय चौकशीबाबत दिल्ली हायकोर्टाला माहिती दिली. विघ्नेश यांनी अलाहाबाद हायकोर्टात राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत जनहित याचिका दाखल केली. त्या अनुषंगाने सीबीआयने तपास सुरू केलाय. दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी 2019 मध्ये केंद्र सरकारला पत्र लिहून राहुल गांधी यांच्याकडून नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार केली होती. तसंच सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली होती. ते ब्रिटिश नागरिक असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे अशी मागणी स्वामी यांनी केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधींची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होते. दोन्ही शिवसेना आणि मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या विरोधात उमेदवार दिला जाणार नाही अशी चर्चा होती. कारण राज ठाकरेंनी मागील निवडणुकीत आदित्य यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. माहीममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असला तरी आता त्यांचा अमित यांना छुपा पाठिंबा असल्याचं तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत. याला कारणही तसंच आहे. उद्धव ठाकरेंची एकही सभा किंवा रोड शो या मतदारसंघात नियोजित नाहीये. त्यामुळे या चर्चांना बळ मिळालंय. याविषयी बोलताना स्वतः ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे आता त्याला बळकटी मिळू लागली. ते म्हणाले, माहीम हा माझा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. मुंबईत कालची सभा झाली आणि 17 तारखेला सभा होणार आहे. या अलीकडे पलीकडे मी मुंबई बाहेरच आहे. कारण मुंबईकरांवर माझा विश्वास आहे. माझ्यावर मुंबईकरांचा विश्वास आहे. महाराष्ट्राचाही माझ्यावर विश्वास आहे. बंडखोरी करणं काँग्रेस नेत्यांना चांगलंच महागात पडलंय. काँग्रेसने 5 नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये बंड करणाऱ्या 5 नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई थोड्या नाही तर तब्बल 6 वर्षांसाठी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी दिली. यामध्ये राजेंद्र मुळे, कमल व्यवहारे, जयश्री पाटील, याज्ञवल्क्य जिचकर आणि आबा बागुल यांचा समावेश आहे. आबा बागुल हे पुण्यातील काँग्रेस नेते असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत सांगलीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा पहिल्यांदाच महायुती आणि महाविकास आघाडी हे 3 पक्ष एकत्रित करून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांच्या इच्छांवर पाणी फिरलं. याच कारणाने बंडखोरी देखील वाढली आहे. मात्र आता काँग्रेसने बंडखोरांवर कारवाई केली आहे. अजित पवारांनी मलिकांचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे महायुतीमधील प्रमुख नेतेच एकमेकांविरोधात या मतदारसंघात उभे ठाकणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांना भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित महायुती म्हणून सामोरे जात आहेत. मात्र राज्यातील काही जागांवर महायुतीमध्ये लढत होतीये. त्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरलेला मतदारसंघ म्हणजे नवाब मलिक रिंगणात असलेला मानखुर्द शिवाजीनगर. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. तर या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही उमेदवार आहे. सेनेसह भाजपने या मतदारसंघात मलिकांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय. अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. नवाब मलिक यांना आम्ही अधिकृत उमेदवारी दिली. ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. त्यांच्यावर आरोप झालेत, मात्र अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यांचा प्रचार करणार नाही अशी भाजप आणि सेनेने भूमिका घेतली आहे. उद्यापासून अजित पवारांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू होणार आहे. महाराष्ट्रात जवळपास 60 सभा होणार आहे. तर दिवसाला 4 ते 5 सभा अजित पवार घेणार आहेत. राज्यभर सभांसोबत अजित पवार रोड शो देखील घेणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आला. या वचननाम्यात त्यांनी कोळीवाड्याचा क्लस्टर GR रद्द करणार, मुंबईतून पळवलेलं वित्तीय केंद्र धारावीत नव्याने उभारणार,
मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणार, जुनी पेन्शन योजना लागू करणार आणि बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचं आश्वासन दिले. पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 35 लाखांची रोकड सापडली. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून राज्यातील विविध शहरांमध्ये पैसे सापडण्याचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. काल भिवंडीनंतर आता आज पिंपरी चिंचवडमध्ये रोकड सापडली आहे. बीडच्या आष्टी मतदारसंघाचे बंडखोर अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे हे चक्क जाहीर भाषणात स्वतःच चिन्ह विसरले. शिट्टी वाजवा म्हणण्याऐवजी कसल्याही परिस्थितीत तुतारी वाजलीच पाहिजे असं जाहीर भाषणात म्हणाले. खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर अरे चुकून बोललोय, मी जरी सांगितलं तरी तुम्ही तुतारी वाजवणार नाही असं म्हणत सारवासारव केली. मात्र या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. चक्क उमेदवार स्वतःचं चिन्ह विसरल्याने याची चर्चा आता मोठ्या प्रमाणात होतीये. देवळालीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. शिवसेनेच्या देवळालीतील उमेदवार राजश्री आहिरराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. उमेदवारी अर्ज मिळाल्यानंतर राजश्री आहिरराव नॉट रिचेबल राहिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिलाय. याच मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज आहिरे या उमेदवार असताना राजश्री आहिरराव यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शिंदे शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. अशाच महत्त्वाच्या राजकीय बातम्या मी रोज तुमच्यासाठी आणत असतो. या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.